मित्रांनो, काल मी माझ्या मोबाईलमध्ये यूट्यूब स्टुडिओमध्ये ॲनालिटिक्स ओपन केलं आणि त्यामध्ये ट्रेंड्समध्ये जाऊन बघितलं तर माझे व्ह्यूअर्स नेमका काय बघतात, तर त्यांना हवं होतं की यूट्यूबवरून पैसे नक्की कसे कमवू शकतो किंवा पैसे खरंच मिळतात का आणि कमवायचे असेल तर ते कशा रूपामध्ये किंवा किती वेळ लागतो, असे बरेचसे सर्च केलेले होते ज्यामध्ये हाय इंटरेस्टमध्ये होते. म्हणून मी आज हा टॉपिक निवडलेला आहे. तर नमस्कार मित्रांनो, मी धनश्री तुमचं अगदी मनापासून स्वागत करते नवीन एका व्हिडिओमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला खरंच यूट्यूबमधून पैसे कमवण्याचे असतील आणि खरंच तुम्हाला जाणून घ्यायचं असेल की यूट्यूब खरंच पेमेंट देतं का, तर हा व्हिडिओ नक्की तुमच्यासाठी हेल्पफुल ठरणार आहे. चला तर मग व्हिडिओ स्टार्ट करूया. बघा, आता याच्यामध्ये मी काही पॉईंट्स काढलेले आहेत. तर त्याच्यातून पहिला जो पॉईंट्स आहे ते म्हणजे पात्रता. म्हणजे नेमका यूट्यूब तुम्ही स्टार्ट केलंय, तुम्ही व्हिडिओ अपलोड करताय, पण तुम्हाला हे माहीत पाहिजे की तुम्हाला पैसे मिळवण्यासाठी तुमची पात्रता काय असायला पाहिजे. तुम्ही व्हिडिओ अपलोड केल्याच्या ज्या दिवसापासून तुम्ही व्हिडिओ अपलोड करताय त्या दिवसापासून त्याच्या नेक्स्ट 365 डेजपर्यंत तुमच्या चॅनलवर 1000 सबस्क्रायबर कंप्लीट झालेले पाहिजेत. फर्स्ट जी क्रायटेरिया आहे ते फर्स्ट आहे. सेकंड आहे की त्याच 365 डेजमध्ये तुमचे 4000 वॉचर्स कंप्लीट झालेले पाहिजेत. हे सेकंड आहे. ठीक आहे, आणि हे सर्वांनाच माहीत आहे, हे काही नवीन नाही आहे. पण तरी पुढे ऐका, पुढे खूप तुमच्यासाठी काही पॉईंट्स मी ठेवलेले आहे जे तुम्हाला खरंच हेल्पफुल ठरणार आहेत. तर हे दोन पॉईंट्स सर्वांना माहीत आहे. 1000 सबस्क्रायबर पाहिजे, 4000चा वॉचर्स पाहिजे. त्यानंतर आहे की जे तुमचं जे यूट्यूब जे असतं, यूट्यूबचे जे पॉलिसी असतात, कॉपीराईट स्ट्राईक्स, याच्यात तुमचा कोणताही एकही व्हिडिओ नाही पाहिजे. तुम्हाला सर्व पॉलिसीज हे बायहार्ट पाहिजे यूट्यूबच्या, की काय टाकू शकतो काय नाही टाकू शकत, त्या सर्व गोष्टी तुम्हाला माहीत असायलाच पाहिजे, राईट. तर त्यानंतर आहे फोर्थ, ते तुमचे जे गुगल ॲडसेन्सचे अकाउंट आहे ते तुमच्या यूट्यूबचे लिंक पाहिजे. तर या 4 गोष्टी जर तुमच्याकडे असतील तरच तुम्ही यूट्यूबवरून पैसे कमवू शकता. आता हे काही डायरेक्ट येणार नाही. ज्यावेळेस तुम्ही चॅनल स्टार्ट करणार लगेचच तुम्हाला 1000 सबस्क्रायबर मिळणार नाही, लगेच तुम्हाला 4000 वॉचर्स मिळणार नाही. त्यासाठी काय करायचंय ते पण आपण बघूया ना. आता त्यासाठी तुम्हाला मार्ग आहेत. बघा, आता इथपर्यंत पोहोचलात तुम्ही, बरोबर, पण तुम्हाला नेमका माहीत पाहिजे. तुम्ही आता प्रत्येक व्यक्ती असं बोलतो की मी एंटरटेनमेंटसाठी करते किंवा मी लोकांना जागरूक करण्यासाठी मी व्हिडिओ बनवतो, राईट. पण प्रत्येक जण हा यूट्यूबवर येतो तो म्हणजे फक्त आणि फक्त पैसा कमवण्यासाठी, बरोबर की नाही. तर प्रत्येकाला काय हवं असतं की मला पैसा कोणत्या रूपामध्ये मिळेल. तर आपण पैसा कसं मिळणार आहे ते पहिले बघून घेऊयात. पहिलं आहे गुगल ॲडसेन्स. म्हणजेच काय, जे तुमचे यूट्यूबचे व्हिडिओ असतात त्यामध्ये जे आपण ॲड प्ले होणार त्या ॲडचे पैसे तुम्हाला यूट्यूबकडनं गुगलकडनं मिळणार. ठीक आहे, हे पण सर्वांना माहिती आहे. सेकंड ते म्हणजे स्पॉन्सरशिप. जी ब्रँडकडून तुम्हाला स्पॉन्सरशिप मिळते त्याचे तुम्हाला काही पैसे मिळतात. ते एक झालं की त्यातून तुम्हाला काही पैसे मिळू शकतात. त्याच्यानंतर आहे तिसरं म्हणजे ॲफिलिएट मार्केटिंग. म्हणजेच काय, ॲफिलिएट मार्केटिंग करून सुद्धा तुम्हाला पैसे मिळू शकतात. त्यानंतर आहे मर्चंडाईज. म्हणजेच काय, स्वतःचं तुम्ही ब्रँड क्रिएट करू शकता, टी शर्ट प्रिंट करू शकता, मग प्रिंट करू शकता, कुशन प्रिंट करू शकता. त्याच्यातून तुम्हाला मर्चंडाईजने पण तुमचा बिझनेस वाढू शकतो. मर्चंडाईज सेल्स हा एक ऑप्शन तुम्हाला यूट्यूबवर नवीन आहे आणि त्यातून मिळतं. आणि नवीन एक ऑप्शन तो म्हणजे यूट्यूब प्रीमियर. म्हणजेच काय, ज्यांनी जे यूट्यूबचं सबस्क्रिप्शन घेऊन तुमचे व्हिडिओ बघणार त्या सबस्क्रिप्शनमधलं तुम्हाला पण काही % यूट्यूब देतं. ठीक आहे. त्यानंतर लास्ट ऑप्शन आहे तो म्हणजे सुपरचॅट आणि मेंबरशिप. हे पण माहिती आहे, सुपरचॅट म्हणजेच काय, आपल्याला जो व्हिडिओ आवडतोय तो व्यक्ती त्यांना सुपरचॅट करतो. आणि मेंबरशिप म्हणजे तुमच्या चॅनलची मेंबरशिप घेता, जॉईन बटनवर क्लिक करून तुम्हाला मेंबरशिप मिळते. पण ते पण सगळं कधी, आफ्टर मॉनिटायझेशन. हे सर्व गोष्टी तुम्हाला यूट्यूब पेमेंट देत असतो. ठीक आहे. आता यासाठी टिप्स काय, आता तुम्हाला पेमेंट पण यूट्यूबकडून पाहिजे, राईट. त्यानंतर तुमचा क्रायटेरिया पण कम्प्लीट व्हायला पाहिजे. या दोन्ही जर इच्छा असतील तर ज्या मी टिप्स तुम्हाला सांगते त्या टिप्स तुम्ही नक्की फॉलो करा. बघा, रिझल्ट 100% मिळेल आणि तुमचं चॅनल पण ग्रो करेल, तुम्हाला पण यूट्यूबकडनं पेमेंट मिळेल आणि तुमच्या सर्व इच्छा तुम्ही पूर्ण करू शकाल. ठीक आहे. तर पहिली जी टिप्स आहे ती म्हणजे रेग्युलर कॉन्टेंट. प्रत्येक यूट्यूबर सांगत असतो, प्रत्येक टेक चॅनलवाला हेच तुम्हाला सांगेल की तुम्हाला डेली व्हिडिओ अपलोड करायचेच आहेत. तर फ्रेंड्स, खरंच तुम्हाला डेली व्हिडिओ अपलोड करायचे आहेत किंवा मिनिमम आठवड्यातून 4 वेळा तरी व्हिडिओ अपलोड करा. मी सॅटर्डे संडे व्हिडिओ अपलोड करतो, चालेल का? तर अजिबात चालणार नाही. सॅटर्डे संडे 2 दिवस करणार, बाकीचे दिवस काय करणार? त्यामुळे तुम्ही डेली व्हिडिओ अपलोड करा जर पॉसिबल असेल तर. पॉसिबल नाहीये तर आठवड्यातून 4 व्हिडिओ नक्कीच आले पाहिजे. फ्रेंड्स, खरंच सांगते, खूपच जास्त मी तुम्हाला इन्फॉर्मेशन देते, एकदम डीपमध्ये मी इन्फॉर्मेशन देते या व्हिडिओमध्ये, तर व्हिडिओ अजिबात स्किप करू नका. तर त्यानंतर दुसरा जो पॉईंट आहे ते म्हणजे की SEO.
यूट्यूबचं व्हिडिओचं SEO कसं करायचं. SEO साठी मी एक ॲप सांगते, VidIQ नावाचं ॲप आहे. VidIQ या ॲपमध्ये तुम्हाला पूर्ण SEO करून मिळतं. तुम्ही व्हिडिओला कोणते टायटल द्यायचं, कोणते टॅग्स द्यायचे, कोणतं डिस्क्रिप्शन द्यायचं, हे सर्व त्या व्हिडिओ ऑटोमॅटिक होतं. या व्हिडिओचं सबस्क्रिप्शन पण आहे आणि फ्री व्हर्जन पण आहे. मी तरी अजून पण फ्री व्हर्जन यूज करते. ठीक आहे. तर त्यानंतर तिसरं जे आहे की तुम्हाला जे पण कमेंट्स येतात त्या कमेंट्सला रिप्लाय द्या. जरी ते इमोजी असेल तर इमोजी द्या, काही कमेंट असेल तुम्हाला, पण प्रत्येक तुमचं चॅनल जोपर्यंत मॉनिटाईज होत नाही आणि आफ्टर मॉनिटायझेशन पण असं नाही की सोडून द्यायचं, पण पूर्ण जर्नीमध्ये, यूट्यूबच्या जर्नीमध्ये तुम्हाला ज्या पण कमेंट्स येतात त्या कमेंट्सला तुम्हाला रिप्लाय देणं गरजेचं आहे. हे पण तुमच्या चॅनलसाठी खूपच जास्त गरजेचं आहे. ठीक आहे. त्यानंतर मी सर्वात आता मेन महत्त्वाचा आणि खूपच इन्फॉर्मेटिव्ह असलेला पॉईंट तो म्हणजे की ट्रेंडिंग टॉपिक्स. आता ट्रेंडिंग काहीतरी वेगळं चालू आहे, तुम्ही काहीतरी वेगळं टाकताय, तर असं अजिबात चालणार नाहीये. ट्रेंडिंग टॉपिक्स पाहिजे. त्यासाठी तुम्हाला जसं मला हा व्हिडिओ मी का बनवायला पाहिजे, माझ्या ऑडियन्सला काय पाहिजे हे कळालं, तसंच तुम्हाला पण तुमच्या यूट्यूब स्टुडिओच्या ॲनालिटिक्स ऑप्शनमध्ये जाऊन ट्रेंड्समध्ये तुम्हाला कळेल की तुम्हाला कोणता व्हिडिओ बनवायला पाहिजे आणि किती इंटरेस्टचा व्हिडिओ आहे. मीडियम इंटरेस्ट आहे, लो इंटरेस्ट आहे, हाय इंटरेस्ट आहे, हे तुम्हाला त्यावरून कळेल. त्यावरून तुम्हाला टॉपिक्स मिळतील. टॉपिक्सला स्टडी करा आणि व्हिडिओ बनवा. बघा तुमची रीच पण जाईल, सबस्क्रायबर पण वाढतील, वॉच टाईम पण कंप्लीट होईल. अशाच प्रकारे तुमची यूट्यूबची जर्नी एकदम सिम्पल आणि सोबर राहील. ठीक आहे. तर त्यानंतर असणारे 5th पॉईंट तो म्हणजे लाईव्ह स्ट्रीमिंगचा, की लाईव्ह स्ट्रीमिंग तुम्हाला करायचं आहे आणि गरजेचं आहे का, तर फ्रेंड्स खरंच हे खूपच जास्त गरजेचं आहे. कारण असं नाही मी म्हणत की रोज लाईव्हला या, जर तुम्हाला जमत असेल तर रोज लाईव्ह करू शकता, जर नसेल जमत तर आठवड्यातून 2 वेळा तरी तुम्ही लाईव्ह करायला पाहिजे. याने तुमचा वॉच टाईम तर वाढत असतो, आपला फायदा, बट आपली जी ऑडियन्स असते, जी ऑडियन्स तुम्हाला पाहत असते, ती खरंच तुम्हाला तुमच्याशी रिलेट करते. तुमच्या स्टोरी त्यांच्या स्टोरी रिलेट होतात आणि ऑनलाईन म्हणजे असं जसं की लाईव्ह जरी ते आपल्याला म्हणजे बघू शकले नाही, आपण त्यांना नाही बघू शकलो, आपल्याला सर्वजण बघू शकतात पण त्यांना आपण नाही पाहू शकत, ते आपल्याला कमेंट्स करतात, पण त्या कमेंट्समधून आपल्याला त्यांच्या भावना कळतात, त्यांच्या समस्या कळतात नेमका आहेत काय आणि आपण ते सॉल्व्ह करत असतो. त्यामुळे लाईव्ह स्ट्रीमिंग पण तेवढंच जास्त महत्त्वाचे आहेत. शॉर्ट्स व्हिडिओ पण महत्त्वाचे आहेत, बट शॉर्ट्स व्हिडिओचा रेव्हेन्यू खूपच कमी असतो. त्यामुळे मी प्रत्येकाला हेच रेकमेंड करेल की तुम्ही लॉंग व्हिडिओ जास्तीत जास्त बनवा, डेली व्हिडिओ अपलोड करा. तुमचं आफ्टर मॉनिटायझेशन तुम्हाला या सर्व गोष्टींचा खूपच फायदा होणार आहे. ठीक आहे. पण आता हे सर्व तर केलं आम्ही, पण आम्हाला नेमका यूट्यूबमधून पैसे मिळणार तरी किती, तर ते आपण पाहूयात. बघा प्रत्येकाचं कॉन्टेंटवर असतं की आणि व्हिडिओ टाकण्यावर असतं. ठीक आहे. कॉन्टेंट टू कॉन्टेंट, एज्युकेशन कॅटेगरीमध्ये चॅनल आहे, कुकिंग चॅनल आहे की कोणत्या कॅटेगरीमध्ये चॅनल आहे हे पण तुमचं खूपच जास्त गरजेचं आहे. पण तरी मी ओव्हरऑल एक स्टडी केला आणि त्यावरून मला असं कळालं फ्रेंड्स की तुम्ही जर 10,000 जर व्ह्यूज क्रॉस करत आहात, एका व्हिडिओचं सांगते मी तुम्हाला, जर तुम्ही एका व्हिडिओला 10,000 जर व्ह्यूज क्रॉस करत आहात तर तुम्हाला ॲव्हरेज 200 ते 500 रुपयापर्यंत तुमची इन्कम बनते एका व्हिडिओमधून. ठीक आहे. त्यानंतर तुम्ही जर 1 लाख व्ह्यूज क्रॉस करत आहात एका व्हिडिओला तर तुम्हाला 2,000 ते 5,000पर्यंतची इन्कम मिळते. आणि तेच तुम्ही जर 10 लाखाचा व्ह्यूज क्रॉस करता तर तुमची जी इन्कम असते ती 20 ते 50,000पर्यंत होऊ शकते एका व्हिडिओमधून. आता शेवटी व्हायरल होण्यावर आहे. आणि नंतरचा प्रश्न काय असतो की तुमचे सबस्क्रायबर वाढतात. ठीक आहे. सबस्क्रायबर वाढले का व्हिडिओज पण बघणार, त्यामुळे सर्व गोष्टी या एकमेकांशी कनेक्टेड आहेत. व्ह्यूज पण येतात आणि तुम्हाला इन्कम पण मिळतो. आणि खरंच यामध्ये खूपच इन्कम आहे, असं नाहीये की नाहीये, इन्कम पण आहे. सर्व गोष्टी तुमच्या इथे स्टेबल होतात आणि सगळ्या तुमच्या ज्या पण इच्छा अपेक्षा असतात त्या तुम्हाला यूट्यूबकडून तुम्ही पूर्ण करू शकता. फक्त तुम्हाला इथे थोडंसं पेशन्स ठेवायची गरज आहे आणि खूपच मेहनत, हार्डवर्कची गरज आहे. ठीक आहे. त्यानंतर आहे की एवढं सगळं मी सांगितलं, पण आता मी तुम्हाला सांगते की तुम्ही आता ही सुरुवात तर प्रत्येकच मी स्टार्टिंगला सांगायला हवं ॲक्च्युअली, बट स्टार्टिंगला थोडंफार सगळ्यांना माहिती असतं, पण तरी पण मी तुम्हाला सांगते की तुम्हाला सुरुवात करायची आहे आणि काय करायचं. पहिले तर यूट्यूब चॅनल तुम्हाला लागेल. त्यानंतर तुमचं जे निश आहे ते तुम्ही सिलेक्ट करा, कोणत्या कॅटेगरीमध्ये व्हिडिओ बनवणार आहात ती कॅटेगरी तुम्ही यूट्यूब स्टुडिओ क्रोममध्ये जाऊन अपडेट करा. जर तुम्हाला याचा व्हिडिओ पाहिजे असेल तर मला सांगा, मी लॉंग व्हिडिओचा नक्की घेऊन येईल. आणि नंतर आहे की तुम्ही जो मोबाईल यूज करता त्याच मोबाईलमधून तुम्ही चांगल्या क्वालिटीचा व्हिडिओ लोकांना कसं ऑडियन्सला आपला देऊ शकतात ते बघा आणि क्वालिटी बेसिसवर व्हिडिओ बनवा. क्वांटिटी पाहू नका, क्वांटिटी पण पहा, क्वालिटी पण पहा, पण स्टार्टिंगला हे सर्व बघणं गरजेचं म्हणजे पॉसिबल होत नाही. तर सुरुवातीला ट्राय करा की आणि तुमचे जे 100 व्हिडिओ असतात त्या व्हिडिओ करून तुम्ही काहीच अपेक्षा ठेवू नका की या 100 मधून माझा व्हिडिओ व्हायरल गेला पाहिजे. त्यामुळे तुम्ही मनाची अशी तयारी करून ठेवा. लॉंग व्हिडिओ बोलते मी, शॉर्ट नाही. लॉंग व्हिडिओ 100 बनवायचे आहेत तुम्हाला, हे तुम्ही म्हणजे एक विचार करूनच यूट्यूबच्या जर्नीमध्ये उतरा. जर तुमच्याने 100 व्हिडिओ तुम्ही बनवू शकत असतात, ते पण काहीच अपेक्षा न करता,
तरच तुम्ही यूट्यूबमध्ये या, आणि यूट्यूबमध्ये आला आहात तर पेमेंट नक्की घेतल्याशिवाय जायचं नाही. कारण कसं असतं, खूप लोक येतात आणि अर्ध्यामध्ये सोडून जातात. तर फ्रेंड्स, असं अजिबात करू नका. खरंच यूट्यूबमध्ये पैसे आहेत का? तर भरपूर पैसे आहेत. भरपूर जणांनी त्यांची सर्व स्वप्न पण पूर्ण केली आहेत. जर तुम्हालाही ते स्वप्न पूर्ण करायचं असेल तर नक्कीच यूट्यूब स्टार्ट नसेल केलं तर स्टार्ट करा, आणि जर केलं असेल तर कन्सिस्टंट राहा. व्हिडिओ रोज अपलोड करा. एक मोटिवेशन व्हिडिओ समजायला पाहिजे तर याला, पण नक्की व्हिडिओ डेलीच्या डेली अपलोड करा. आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे सांगायला विसरू नका. कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. चॅनल नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करून घ्या. तर भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय. थँक्स फॉर वॉचिंग.